गुड आफ्टरनून फ्रेंड्स. लास्ट लेक्चरमध्ये अल्जेब्रा आणि ट्रिग्नॉमेट्रीच्या आपण एक्झरसाइज सोडवत होतो. एक्झरसाइजमधील एक्झाम्पल 3 पर्यंत आपलं सॉल्व झालं होतं. आता आपण एक्झाम्पल 4 पासून सुरुवात करू. काय आहे हो एक्झाम्पल 4? इफ ए इज इक्वल टू मॅट्रिक्स फॉर्ममध्ये पहिल्या रोमध्ये 2 3 4, दुसऱ्या रोमध्ये 1 2 3, तिसऱ्या रोमध्ये -1 1 2 अँड बी इज इक्वल टू मॅट्रिक्स फॉर्ममध्ये पहिल्या रोमध्ये 1 3 0, दुसऱ्या रोमध्ये -1 2 1 आणि तिसऱ्या रोमध्ये 0 0 2. म्हणजे 3x3 ची मॅट्रिक्स आहे. काय करायचं आपल्याला? फाइंड ए बी बी ए इज ए बी इज इक्वल टू बी ए. आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं ए आणि बी चं आधी, मग बी आणि ए चं. आणि 3x3 मॅट्रिक्स असल्यामुळे नंबर ऑफ कॉलम्स इज इक्वल टू नंबर ऑफ रोज तर आहेच, त्याच्यामुळे मल्टिप्लिकेशन करायला आपल्याला अडचण नाही. मग आफ्टर मल्टिप्लिकेशन आपण बघणार आहोत ए बी ची मॅट्रिक्स जे आहे त्याचे एलिमेंट काय आहे आणि बी ए च्या मॅट्रिक्सचे एलिमेंट काय आहे आणि दे आर इक्वल ऑर नॉट, हे आपण बघणार आहोत. सोल्युशन: गिवन दॅट ए इज इक्वल टू मॅट्रिक्स फॉर्म मध्ये 2 3 4 1 2 3 -1 1 2 and B which is equal to matrix form 1 3 0 -1 2 1 0 0 2. Hence AB is equal to मॅट्रिक्स फॉर्म मध्ये आपण आता ते लिहिलेलं आहे. ए जी मॅट्रिक्स होती 2 3 4 1 2 3 -1 1 2 आणि बी मॅट्रिक्स 1 3 0 -1 2 1 0 0 2. मल्टिप्लिकेशन आपल्याला माहित आहे. पहिला रो, पहिला कॉलम, दुसरा कॉलम आणि तिसरा कॉलम, अशा पद्धतीनं आपण रन होणार आहोत. मग 2 into 1 2, 3 into -1 -3, 4 into 0 0. हा झाला पहिला रो, पहिला कॉलम. आता पुन्हा पहिला रो, दुसरा कॉलम, 2 into 3 6, 3 into 2 plus 6, 4 into 0 plus 0. आता पहिला रो, तिसरा कॉलम, 2 into 0 0, 3 into 1 plus 3, 4 into 2 plus 8. अशा पद्धतीनं सिस्टमॅटिकली आता काय होईल? दुसरा रो, पहिला कॉलम, दुसरा कॉलम, तिसरा कॉलम, त्याच्यानंतर तिसरा रो, पहिला कॉलम, दुसरा कॉलम, तिसरा कॉलम, आणि ते मिळेल तुम्हाला 1 -2 plus 0, 3 plus 4 plus 0, 0 plus 2 plus 6, -1 -1 plus 0, -3 plus 2 plus 0, 0 plus 1 plus 4. अशा पद्धतीनं आपल्याला ही मॅट्रिक्स मिळाली आफ्टर मल्टिप्लिकेशन ऑफ ए बी. 2 - 3 -1, 6 plus 6 12, 3 plus 8 11, 1 - 2 -1, 3 plus 4 7, 2 plus 6 8, -1 -1 -2, -3 plus 2 -1, 1 plus 4 5. तर ए बी मिळाला आपल्याला ही मॅट्रिक्स. आता बी ए बघू आपण. आता याच पद्धतीनं जाणार आहोत, त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा हे सांगण्यामध्ये मतलब नाही. पहिला रो, पहिला कॉलम म्हणजे येईल हे, पहिला रो, दुसरा कॉलम म्हणजे येईल हे, पहिला रो, तिसरा कॉलम हा येईल, आणि अशाच पद्धतीनं खाली. इथं फक्त दुसरा रो येईल, हे तिन्ही कॉलम.
तिसरा रो येईल, हे तिन्ही मग बी ए विच इज इक्वल टू मॅट्रिक्स फॉर्म मध्ये 1 3 0 -1 2 1 0 0 2 2 3 4 1 2 3 -1 1 2. After multiplication, which is equal to 2 plus 3 plus 0, 3 plus 6 plus 0, 4 plus 9 plus 0, -2 plus 2 -1, -3 plus 4 plus 1, -4 plus 6 plus 2, 0 plus 0 minus 2, 0 plus 0 plus 2, 0 plus 0 plus 4. याचं कॅल्क्युलेशन आलं 5 9 13 -1 2 4 -2 2 आणि 4. ऑब्झर्व जर केला आपण तर ए बी चे जे एलिमेंट्स आहेत आणि बी ए चे जे एलिमेंट्स आहेत ते काही सारखे नाही आणि त्यामुळे आपण सांगू शकतो हेन्स ए बी इज नॉट इक्वल टू बी ए. म्हणजे या एक्झाम्पल साठी तुम्हाला फाइंड ए बी असाही प्रश्न येऊ शकतो जर ए आणि बी दिलेला असेल तर. फाइंड बी ए असाही प्रश्न येऊ शकतो आणि याच्या व्यतिरिक्त हे न येता डायरेक्ट इज ए बी इज इक्वल टू बी ए म्हणजे नॅचरली तुम्हाला ए बी बी काढावं लागेल, बी ए बी काढावं लागेल आणि ते इक्वल आहे किंवा नाही ते सांगावं लागेल. तर विच इज नॉट इक्वल, ए बी इज नॉट इक्वल टू बी ए. नेक्स्ट एक्झाम्पल 5. इफ ए इज इक्वल टू मॅट्रिक्स फॉर्म मध्ये 0 1 1 0, बी इज इक्वल टू 0 -i I 0, where I square is equal to -1. Verify that a plus b and its square which is equal to a square plus b square. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला पहिले a आणि b ची ॲडिशन करावं लागेल आणि नंतर a प्लस b चं मल्टिप्लिकेशन a प्लस b सोबत करावं लागेल. तेव्हा आपल्याला लेफ्ट हँड साइड मिळेल आणि राईट हँड साइड मध्ये a चा स्क्वेअर म्हणजे मल्टिप्लिकेशन करावं लागेल, b चा स्क्वेअर म्हणजे मल्टिप्लिकेशन करावं लागेल आणि दोघांची ॲडिशन करावं लागेल आणि बघावं लागेल की a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर विच इज इक्वल टू a प्लस b आणि होल स्क्वेअर येते का. सोल्युशन गिवन दॅट a इज इक्वल टू 0 1 1 0, b इज इक्वल टू 0 -i I 0. हेन्स a प्लस b जर सारख्या ऑर्डरची मॅट्रिक्स असेल तर ॲडिशन आपल्याला करता येते जे की इथं 2x2 च्या मॅट्रिक्स आहेत. 0 1 1 0, 0 -i I 0 which is equal to 0 1 -i 1 plus I 0. करस्पॉन्डिंग प्लेसेस वरच्या ॲडिशन करायच्या. 0 plus 0 0, 1 -i 1 plus I 0 plus 0 0. हे आलं आपलं a प्लस बी. हेन्स a प्लस बी चा वर्ग विच इज इक्वल टू a प्लस बी इंटू a प्लस बी. मग हे जे कॅल्क्युलेट केलेलं आहे a प्लस बी ते लिहायचं मॅट्रिक्स फॉर्म मधील 0 1 -i 1 plus I 0, 0 1 -i 1 plus I 0. मल्टिप्लिकेशन 0 इंटू 0 0, 1 -i इंटू 1 plus I plus 1 -i 1 plus I. 0 into 1 minus I is 0. 1 minus I into 0 is 0. दूसरा रो 1 plus I into 0 0, 0 into 1 plus I 0. 1 plus I into 1 minus I, 1 plus I into 1 minus I. 0 into 0 0. Which is equal to 1 minus I square. 0 0 1 minus I square which is equal to I square is given to be -1 and we already know that I square is equal to -1. minus minus plus 1 झालं इथे. 1 plus 1 0 0 1 plus 1. Hence a plus b चा वर्ग जे की आपण सुरुवात केली होती which is equal to 2 0 0 2, ज्याला इक्वेशन नंबर आपण 1 म्हणू.
आता हे झालं लेफ्ट हँड साईडचं कॅल्क्युलेशन. आता राईट हँड साईडला एचा वर्ग आहे. एचा वर्ग बरोबर ए इंटू ए बरोबर 0 1 1 0 0 1 1 0. 0 प्लस 1 0 प्लस 0 0 प्लस 0 1 प्लस 0. मॅट्रिक्स फॉर्म मध्ये 1 0 0 1. आता आपण बी स्क्वेअर घेऊ विच इज इक्वल टू बी इंटू बी. मॅट्रिक्स फॉर्म मध्ये 0 मायनस आय 0 0 मायनस आय 0 विच इज इक्वल टू 0 मायनस आय स्क्वेअर 0 प्लस 0 0 प्लस 0 मायनस आय स्क्वेअर प्लस 0. सो विच इज इक्वल टू आय स्क्वेअर मीन्स मायनस 1 मायनस मायनस प्लस 1 म्हणजे 1 आलं इथे, इथे 0 आलं, इथे 0 आलं. आय स्क्वेअर म्हणजे पुन्हा मायनस 1 मायनस आणि मायनस प्लस 1 झालं. आणि एचा वर्ग प्लस बीचा वर्ग हे सारखा आलेला आहे, पण आपल्याला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर काढायचा आहे. म्हणून ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर विच इज इक्वल टू 1 0 0 1 1 0 0 1 1 प्लस 1 2 0 प्लस 0 0 0 प्लस 0 0 1 प्लस 1 2. इक्वेशन नंबर 1 कडे आणि इक्वेशन नंबर 2 कडे जर बघितलं तर तुम्हाला सहज लक्षात येईल की सारखे एलिमेंट्स आहे मॅट्रिसेस मध्ये. आणि म्हणून फ्रॉम इक्वेशन 1 and 2 कॉमा वी हॅव a प्लस b चा होल स्क्वेअर विच इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. नेक्स्ट एक्झाम्पल 6. शो दॅट द मॅट्रिक्स A विच इज इक्वल टू मॅट्रिक्स फॉर्म मध्ये 3 1 -1 2 is a solution of the matrix equation a square minus 5a plus 7i which is equal to 0. आता या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला सहज लक्षात येईल की काय करावं लागेल. ए आपल्याला दिलेला आहे. ए वरून आपण ए चा वर्ग काढू शकतो. ए चा वर्ग बरोबर ए इंटू ए म्हणजे गुणाकार करून ए चा वर्ग काढू शकतो. त्याच्यानंतर -5a असल्यामुळे आपण ए ला -5 न मल्टिप्लाय करू शकतो. आणि आय म्हणजे आयडेंटिटी माहीत असल्यामुळे तुम्ही इथे सुद्धा 2/2 घेणार आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 1 आणि त्याला 7 न मल्टिप्लाय केलं तर लेफ्ट हँड साइडचं जे दिलेलं इक्वेशन हे सोल्युशन आहे किंवा नाही हे जर आपल्याला दाखवायचं असेल तर लेफ्ट हँड साइड कन्सिडर करून आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन विच इज इक्वल टू 0 दाखवावं लागेल. आणि जर ते 0 आलं तर आपल्याला असं सांगता येईल की दिलेली जी मॅट्रिक्स ए आहे हे सोल्युशन आहे ऑफ द गिवन इक्वेशन दिस a स्क्वेअर मायनस 5a प्लस 7i विच इज इक्वल टू 0. सोल्युशन गिवन दॅट a इज इक्वल टू मॅट्रिक्स फॉर्म मध्ये 3 1 -1 2 अँड I इज इक्वल टू 1 0 0 1 जे की आयडेंटिटी मॅट्रिक्स आपण घेतो. आता कन्सिडर लेफ्ट हँड साइड ऑफ द मॅट्रिक्स इक्वेशन a स्क्वेअर मायनस 5a प्लस 7i विच इज इक्वल टू a स्क्वेअर म्हणजे a इंटू a. मग इथं आपण 3 1 -1 2 3 1 -1 2 लिहिलं. -5a पुन्हा 3 1 -1 2 प्लस 7 आणि आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 1 आला असेल आपल्या लक्षात. आपण फक्त जे मॅट्रिक्स इक्वेशन आहे ते कन्सिडर केलं लेफ्ट हँड साइड आणि ए चा वर्ग म्हणजे a इंटू ए केलेला आहे -5 इंटू ए प्लस 7i हे लिहिलेलं आहे. आता या दोनचं मल्टिप्लिकेशन 9 -1 3 प्लस 2 -3 -2 -1 प्लस 4 मायनस जशाला तसं आपण 5 न जर मल्टिप्लाय केलं तर हे 15 येईल, हे 5 होईल, हे -5 होईल आणि हे 10 होईल. प्लस 7 न जर मल्टिप्लाय केलं या मॅट्रिक्सला तर 7 0 0 7 असं येईल. सो विच इज इक्वल टू याचं कॅल्क्युलेशन 8 5 -5 3 या मायनस साईननी आपण जर आतमधल्या एलिमेंटला मल्टिप्लाय केलं तर इथं आपल्याला प्लस लिहिता येते इन ब्रॅकेट -15 -5 प्लस 5 -10 प्लस 7 0 0 7 विच इज इक्वल टू. आता तिन्ही मॅट्रिक्स जे आलेले आहेत हे 2/2 च्याच आहेत
ॲडिशन आपण सहज करू शकतो आणि त्या त्या प्लेसवरच्या त्या त्या एलिमेंट्सची ॲडिशन करायची आहे. 8 मायनस 15 मायनस 7 मायनस 7 प्लस 7 0. 5 मायनस 5 0 0 प्लस 0 0. मायनस 5 प्लस 5 0 0 प्लस 0 0. 3 प्लस 5 3 मायनस 10 मायनस 7 मायनस 7 प्लस 7 0. आणि हे जे आलेली आहे मॅट्रिक्स 0 0 0 एलिमेंटची याला आपण नल मॅट्रिक्स म्हणतो. कारण की नल मॅट्रिक्सची डेफिनेशन तुम्हाला माहीत आहे. इट कंटेन्स each and every element are 0 आणि याला आपण डिनोट केलं 0 से, जे की आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. हेन्स मग आपल्याला काय म्हणता येईल, मॅट्रिक्स ए सॅटिस्फाईज द मॅट्रिक्स इक्वेशन ए स्क्वेअर मायनस 5a प्लस 7i विच इज इक्वल टू 0. आणि जर हे सॅटिस्फाय होत असेल तर आपल्याला म्हणता येईल hence the matrix A is a solution of the matrix equation a square minus 5a plus 7i which is equal to 0. Thank you.